तर दादरमध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। हिंदू कॉलनी परिसर किंवा हिंदमाता पारसी कॉलनी इथल्या परिसरामध्ये सुद्धा पाणी झाल्याचं दिसून येतंय। वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे। आपल्यासोबत वैदेही काणेकर पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत। ते अपडेटेड माहिती आपल्याला दाखवत आहेत। वैदेही, आत्ताची काय दृश्य आहेत, कशी परिस्थिती आहे? नक्कीच मी आता सध्या दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला पाहायला मिळतोय। पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरं तर हा रस्ता जलमय झालेला आहे। दादर स्टेशन पासून हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। रुईया कॉलेज पर्यंत हा या ठिकाणी अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे महाविद्यालय देखील या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। एकूण जर बघितलं तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो मुंबईला देण्यात आलेला आहे। मात्र काल सकाळपासून जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागावर असाच परिणाम जो आहे तो पडलेला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी हे सखल भागामध्ये तुंबलेलं आहे आणि आपण बघतोय की मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे पाण्याचा निचरा करण्याचे काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। पंपिंग लावलेले आहेत, मात्र कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाहीये, कारण मुसळधार पाऊस जो आहे तो तसाच सुरू आहे आणि असाच मुसळधार पाऊस जर संपूर्ण दिवसभर सुरू राहिला तर निश्चितच या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल। मुंबईची तुंबई होऊ शकते असं देखील म्हणण्यात येत आहे। संध्याकाळी 5:30 वाजता हाय टाईड आहे आणि हाय टाईड पर्यंत जर असाच मुसळधार पाऊस जर मुंबईत सुरू राहिला तर निश्चितच मुंबई ही पुन्हा जलमय झालेली पाहायला मिळू शकते असा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय। त्याच्यामुळे प्रशासन सध्या सज्ज आहे, सरकार सध्या सज्ज आहे आणि प्रत्येकाचं लक्ष खरं तर या ठिकाणी लागलेलं आहे। मात्र चाकरमान्यांना या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात या पावसाचा त्रास सहन करावा लागत असल्याचं दृश्यही दिसून येत आहे। नक्कीच कोणत्या प्रकारे अपघात झालेले नाहीयेत ना, अशा प्रकारची कोणती माहिती येते का? तसंच प्रशासन आता कोणते प्रयत्न करते? पंपिंग स्टेशन्स किती आहेत आणि किती पंप सुरू केलेले आहेत? काय परिस्थिती आहे, काय सांगशील? बघा, सकाळपासूनच जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी एकूणच जे महत्त्वाचे ज्या ठिकाणी पंपिंग स्टेशन्स आहेत ते सर्व सध्या सुरू आहेत। पाण्याचा उपसा करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र मुसळधार पाऊस हा नॉनस्टॉप मुंबईमध्ये पडताना पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळेच मुंबईचे हे परिसर सध्या जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये असलेले सर्वच सखल भाग जे आहेत ते अक्षरशः जलमय झालेले आहेत। यामुळे शाळा कॉलेजेसला देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। प्रशासन सज्ज आहे, मात्र दरवेळेस हाच प्रश्न उपस्थित केला जातो की प्रशासनातर्फे पंपिंग स्टेशन उभारण्यात आलेले आहेत, प्रशासनातर्फे योग्य त्या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेलं आहे, मात्र परिस्थिती ही दरवर्षी जैसे थेच असते। मुंबई ही तुमचे। धन्यवाद वैदेही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।